त्यासाठी सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो. मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. माझे शिक्षागुरु, दीक्षागुरु आणि आपले सर्व उपस्थितांच्याकडून मी अपेक्षा करतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावे, जेणेकरून मी 4 शब्द सांगू शकेन. तर आजचा अभंग आपल्याला सर्वांना माहित असलेलाच आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला. हा अभंग ऐकला की क्षणभर आपण स्तब्ध होतो. कुणाचा तर आपला वियोग झाला, आपल्यापासून कोणतं दूर गेले असं वाटायला लागते. डोळ्याच्या कडा थोड्या ओल्या होतात आणि हा वियोग सहन होत नाही. अशी थोर व्यक्ती आपल्याला सोडून जाते की त्यावेळी ती व्यक्ती सोडून गेली, पण आपल्याला ऐकून सुद्धा मनाला असं कुठतरी आतल्या आत एक बोचणं राहतं की अशी व्यक्ती सोडून गेली आमच्यामधून असं. आणि तुकाराम महाराजांचे असे साधू संत आहेत ते सगळे भगवंतांचे शुद्ध पार्षद आहेत. आणि ते ह्या भौतिक जगात कशासाठी येतात? आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करायसाठी भगवंतांनी त्यांना पाठवले. त्याचे अभंगमाला असू दे किंवा त्यांचे भागवतम, भगवद्गीता सारखे जे ग्रंथ आहेत त्याद्वारे आमचा उद्धार करायसाठी भगवंतांनी त्यांना पाठवले. आणि तेवढं ते कार्य करतात आणि आपापल्या गावी निघून जातात. ते इथं राहत नाहीत. हे त्यांचं गाव ठीक कायमचं गाव नाहीये. हे भौतिक जग त्यांच्यासाठी नाही आहे. हे सगळे वैकुंठवासी आहेत. वैकुंठांच्या भगवंतांचे शुद्ध भक्त जे वैकुंठात सेवा करत असतात ते फक्त आपलं कार्यभार सांभाळायसाठी ते येतात, आपलं कार्य करतात आणि आपल्या काय म्हणतात ते, आम्ही जातो आमच्या गाव, म्हणजे त्यांचं गाव कुठलं आहे? वैकुंठ आहे. मग ह्या गावात ते कायमचं शाश्वत राहायला इच्छा नसते त्यांची राहायची. फक्त भगवंतांचा आदेश असते, विनंती असते, म्हणून ते येताना जातात. म्हणजे ह्या गावातून कधी एकदा तिकडे जावं असं त्यांना वाटतं. आपलं कार्य संपलं की परत तिकडे जायचं. मग असं काय आकर्षण आहे त्या गावामध्ये, भगवंतांच्या गावामध्ये? एवढे जे साधू संत आपल्या प्रचारासाठी आलेत, भगवंतांच्या प्रचारासाठी भक्ती कशी करायची ते परत त्याचं आपलं कार्य झालं की का निघून जातात, तिथंच का राहत नाहीत? तर ते कशासाठी त्यांचं आकर्षण आहे, भगवंतांचं गाव कसं आहे, हे सर्व जे साधू संत भगवंतांची सेवा करत कुंडात राहतात, भगवतधामात राहतात, ते कसं आहे त्याच्याबद्दल थोडंफार आपण आज वर्णन करायचं आहे, ऐकून घ्यायचं आहे. तर आता प्रभुपाद म्हणा, चैतन्य महाप्रभू म्हणा, चैतन्य महाप्रभू तर भगवान श्रीकृष्णच आहेत. नंतर तुकाराम महाराज म्हणा, नामदेव, एकनाथ, जनाबाई, हे सगळे भगवंतांचे पार्षद आहेत. आपापलं त्यांनी कार्य केलं, आपली भजन काय असेल ते दिले त्यांना, सगळ्या बद्ध जीवांच्यासाठी, ज्यांच्याद्वारे उद्धार होईल त्यांना, आणि त्यांचं कार्य संपून ते निघून गेले. तर आणि म्हणतात, मी तुकाराम महाराज म्हणतात मी आमच्या गावी जातो, म्हणजे त्यांना हे गाव आमचं वाटत नाही आहे, हे फरक वाटतंय. त्यांचं गाव आमचं गाव म्हणजे कोणतं? वैकुंठ, हेच असं तुकाराम महाराजांच्या बोलण्यात सुद्धा येतंय. मग तुकाराम महाराज म्हणा किंवा साधू संत त्या वैकुंठात काय ते इतके आकर्षित आहे, तिथलं वातावरण काय आहे, याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती करून घ्यायची आहे. तर या भागवतामाचं वर्णन जे आहे ते श्रीमद भागवतमचा स्कंद 2 आणि अध्याय क्रमांक 9 मध्ये वर्णन केलेलं आहे. तसंच स्कंद 3 आणि अध्याय 15 मध्ये पण वर्णन केलेलं आहे. तर ज्यावेळी भगवान विष्णू हे एकच होते या ब्रह्मांडामध्ये, त्यावेळी ब्रह्मदेवांचा जन्म झाला त्यांच्या नाभी कमळातून. तुम्हाला मी मागं पण अनेक वेळा बोललेलं आहे, त्यांच्या नाभी कमळ, कमळ जे निर्माण झालं त्यांच्या नाभीतून, त्यातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्या झाल्या सगळीकडे काळाकुट अंधार होता, कडे पाणीच पाणी, आणि त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यावेळी विष्णू भगवंतानी त्यांना आदेश दिला की, सांकेतिक आदेश, तप 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 असा आवाज आला, म्हणजे तप करा म्हणून. आणि मग त्यांनी 100 दैवी वर्ष तप केले ब्रह्मदेवानी, आणि त्याच्या तपावर प्रसन्न होऊन भगवंतानी ही सृष्टी करायचं त्यांना ज्ञान दिलं आणि स्वतःचं धामाचं दर्शन केलं, स्वतःचं धाम ब्रह्मदेवांना दाखवलं. आणि त्याचं वर्णन ब्रह्मदेव देवी देवतांना करत आहे.
ब्रह्मदेव देवी त्यांच्यापूर्वी प्रस्तुत करतात की मी जे बघितलेलं भगवंतांचं धाम आहे त्याचं वर्णन असं असं आहे म्हणून ते वर्णन करतात. आणि हे वर्णन कशात आहे? श्रीमद भागवतमच्या स्कंद दुसरा अध्याय क्रमांक 9 आणि तसंच स्कंद तिसरा अध्याय क्रमांक 15 याच्यामध्ये वर्णन आहे. तर तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे की श्रीमद भागवतमला ग्रंथराज म्हणतात. जेवढे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्याच्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवतम. तर हा श्रीमद भागवतम जो ग्रंथ यातलं जे ज्ञान आहे वर्णन सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलंय. आणि तिथं 88,000 ऋषीमुनी जमलेले होते आणि त्यांच्या समोर परीक्षित महाराज 7 दिवसात त्यांना शाप होता परीक्षित महाराजांना की 7व्या दिवशी तुम्हाला सर्पदंशाने तुमचा मृत्यू होईल आणि तुमचं मृत्यू होईल सर्पदंशाने असं ज्यावेळी शाप दिला त्यावेळी परीक्षित महाराज आपलं राज्यकारभार सगळं सगळं नातेवाईक हे ते संपत्ती सगळे सोडून गंगातीरी आले. आणि तिथं मग सुखदेव गोस्वामी फार मोठी कथा आहे. सुखदेव गोस्वामी त्यांना 7 दिवस आणि 7 रात्री हे जे आता आपण वाचतो हे भागवतून त्यांना सांगितलं. 7 दिवस कथा करणारे कोण होते? सुखदेव गोस्वामी. त्यांनीही कधी पाण्याचा थेंब घेतला नाही की अन्नाचा कण घेतला नाही, नुसता ते वर्णन करत होते. आणि ऐकणारे परीक्षित महाराज होते, तेही 7 दिवस ना अन्न न पाणीने ऐकलं. आणि 7 दिवस पुरे व्हायच्या अगोदर भागवत संपल्या परीक्षित महाराजांचं आत्मा जो होता तो ऑलरेडी भगवत धामात गेला आणि त्यांचं फक्त शरीर राहिले ते भौतिक शरीर. हा जो साप दंश केला तो कोणाला केला? त्या भौतिक शरीराला जे मृत होतं त्याला केला. आत्मा त्यांचा अगोदरच निघून गेला होता. तर हे भागवतमची निर्मिती झाली परीक्षित महाराजांच्या द्वारे. आणि त्या भागवतांच्या त्या ह्या भागवतामध्ये अमल पुराण आहे भागवतम म्हणजे. त्याच्यामध्ये भगवंतांच्या लीला आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या लीलाचं वर्णन आहे. हे वर्णन आपण ऐकून भगवंतधाम प्राप्त करू शकतो, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. कारण ह्याच्यात अमर पुराण म्हणतात त्या भागवतमला. ह्याच्यामध्ये मल कुठाही नाहीये, अमर पुराण आहे. आणि भगवंतांचं आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या लीलाचं ह्याच्यात शुद्ध वर्णन केलेलं आहे. तर ज्याच्या घरी भागवतम आहे त्याच्या घरी भगवंतांचा वास आहे असं शास्त्र आणि आचार्य सांगतात. म्हणून भागवतम घरी असावं आपल्याला. आणि दररोज आपलं एखाद्या वेळी जेवण चुकलं तरी चालेल पण भागवतमचा एक श्लोक वाचावा, भगवद्गीतेचा एक तरी श्लोक वाचावा, ज्याच्यामुळे भगवंताची आपले आधार प्रदान होतात. तर ह्या अशा अमल ग्रंथ जो आहे सर्वश्रेष्ठ ग्रंथश्रेष्ठ म्हणतो त्याच्यामध्ये ह्या भगवद्धामाचं वर्णन जे केलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घ्यायचं आहे. त्या भौतिक जगाचं वर्णन करायसाठी आपल्याला अनेक अनेक जन्म लागतील. तर मग भगवद्धामाचं वर्णन करायला किती जन्म, किती कोटी कोटी जन्म लागतील आणि आपल्या हातून ते होणार पण नाही. असं हे वर्णन आपण तासाभरात अर्ध्या तासात करू शकत नाही. पण थोडंफार जे आपल्याला समजलेलं आहे त्याच्या आधारावर थोडी चर्चा करायची आहे. तर ही तपस्या ज्यावेळी ब्रह्मदेवाने केली, भगवंताने त्यांना संदेश दिला आणि त्यांनी तप या शब्दावरून 100 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले भगवंत आणि भगवंताने त्यांना आपल्या धामाचं दर्शन केलं. आणि शास्त्र काय सांगते? जे हे जे भगवत धाम आहे त्याच्यामध्ये त्या धामामध्ये क्लेश दुःख नावाची चीज नाही आहे. सांसारिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून ते धाम पूर्णपणे मुक्त आहे. आणि ह्याला काय म्हणतात? वैकुंठ म्हणतात. या धामाला वैकुंठ म्हणतात. आपले अनेक अनेक जे देवी आहे हे भगवंताचे अनेक अनेक रूप आहेत त्या प्रत्येकांच्यासाठी वेगवेगळं वैकुंठ आहे. नरसिंह भगवंताचं एक वैकुंठ आहे, प्रभू रामचंद्राचं एक साकेत वैकुंठ आहे, भगवान श्रीकृष्णाचं भगवत धाम आहे, गोलोक वृंदावन आहे. असे वेगवेगळी त्याला नाव आहेत. आणि हे सगळे भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वतंत्र वैकुंठ आहे. तर ह्या धामाची प्राप्ती जीवात्मा फक्त भक्तीद्वारेच करू शकतो. माझं मी कशाद्वारे करून स्वतःच्यावर नाही, फक्त भक्तीद्वारे भगवंतांची शुद्ध भक्ती करूनच आपण भगवद्धाम प्राप्त करू शकतो. भगवद्गीतेत भगवंत काय म्हणतात? भक्त्यामाम अभिजानाती. त्याप्रमाणे फक्त भक्तीनच आपण हे बघू शकतो, प्राप्त करू शकतो. आणि ह्यासाठी कुठे कष्टप्रद तपस्या करण्याची गरज नाही आहे. आता भगवंतानी जे आपल्याला भक्तिमय मार्ग दाखवले त्याच्यात एवढी कष्टमय करायची गरज नाही. भगवंताची अहेतुकी अप्रति आता मी मागं सांगितलेलं आहे. अहेतुकी म्हणजे कुठलाही हेतू न ठेवता आणि कुठलाही खंड न पडता भगवंताची भक्ती केल्यास आपण भगवंताचं धाम प्राप्त करू शकतो, भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकतो. अहेतुकी म्हणजे
त्या भक्तीत कोणताही हेतू असता कामा नये. मला हे मिळू दे त्यासाठी मी भक्ती करतो, ते मिळू दे यासाठी भक्ती करतो, हा उद्देश असता कामा नये. आणि ही भक्ती अखंड चालली पाहिजे, अखंडित. असं ज्यावेळी भगवंत प्रसन्न होतात अशा भक्तीवरती, जसं ब्रह्मदेवाना जसं धाम दाखवलं तसं आपल्यालाही धाम दाखवते, धामात पण घेऊन जाते. तर जीव गोस्वामी याज्ञवल्कजींना याज्ञवल्क्यांनी गार्गींना सांगितलं होतं ते जीव गोस्वामी लिहितात आणि त्याच्यामध्ये भगवत धामाचं वर्णन आलेलं आहे. हे वैकुंठ जे आहे, हे आपलं जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या वरच्या बाजूला वैकुंठाचं स्थिती आहे, स्थान स्थित आहे. तर ह्या वैकुंठामध्ये अविद्या म्हणजे अज्ञान, भौतिक आसक्ती, घृणा, नंतर भौतिक बोध, या 5 आणि अवशोषण, ह्या 5 गोष्टीपासून हे धाम मुक्त आहे. तिथे ह्या गोष्टींना अस्तित्व नाही आहे. आणि ह्यापर्यंत जो मुक्त होत नाही ह्या 5 गोष्टीपासून, तोपर्यंत त्या माणसाला वैकुंठात जायला परवानगी नाही आहे. त्या वैकुंठाला गोलोक वृंदावन सुद्धा म्हटले जाते. आणि ह्या वैकुंठामध्ये आपलं जे भौतिक जग आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, ह्यांचा प्रभाव असतो रजोगुणामध्ये. ह्या तिन्ही गुणात आपण अडकलेलो आहोत. कधी सत्वगुणात असतो, कधी रजोगुणात असतो, कधी तमोगुणात असतो. रजोगुण म्हणजे भौतिक छान चौकी आनंद भोगायचा. तमोगुण म्हणजे तो खालच्या दर्जाचा सगळा निकृष्ट जे प्राणी आहेत त्याप्रमाणे सगळं आपलं कार्य असते. आणि सत्वगुण म्हणजे भगवंत वगैरे मानणारे असे असतात. आणि ह्या 3 गुणाच्या प्रभावाखाली आपण आता जगत आहोत. आपला कायम ह्या 3 गुणाच्या प्रभावात असतो. त्या 3 गुणाच्या प्रभावातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत भौतिक जगात आहोत तोपर्यंत. परंतु भगवत धामात ह्या 3 गुणाचं अस्तित्व नाही आहे. तिथं फक्त शुद्ध सत्वगुण आहे. तिथं कसं असतं, तमोगुणात थोडस कधी कधी रजोगुण मिक्स होतं. कधी कधी एखादा माणूस रजोगुणात असल्यासारखं पण वागतोय जरा बऱ्यापैकी, आणि कधी कधी एकदम खालच्या लेवलनं पण वागतोय, आणि कधी एकदम साधू सारखं पण वागतोय. म्हणजे कधी कधी तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्याचा प्रभाव त्या स्वभावातून दिसून येत असतोय. हे मध्ये हे 3 गुण नाहीये. प्रभाव वैकुंठामध्ये नाही आहे. हरे कृष्ण, वैकुंठामध्ये नाही आहे. तिथं फक्त शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव आहे. म्हणजे या 3 गुणांच्या प्रभावाखाली राहिल्यामुळं आपण या भौतिक जगात आहोत. जोपर्यंत या 3 गुणाच्या प्रभावातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत भगवंताच्या धामात आपण जाऊ शकत नाही. कारण भगवत धामात फक्त शुद्ध सत्वगुण वास करतो. विशेष म्हणजे मायाशक्तीचा प्रभाव वैकुंठामध्ये अजिबात नाही आहे. तिथं देवता असो, कोण पण असू देत, भगवंतांची शुद्ध भक्ताच्या स्वरूपात ते भगवंतांची सेवा करू शकतात. तिथं एकमेकांमध्ये भेदभाव नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही. द्वेष, मत्सर, ईर्ष्या का हे का नाही आहे? कारण तिथं सत्वगुण नाही, हे सॉरी तमोगुण नाही आहे, रजोगुण नाही आहे आणि सत्वगुण नाही आहे. ह्याच्यामुळे आपल्यामध्ये द्वेष, मत्सर हे गुण काय येतात? ह्या गुणाचा प्रभाव असतो म्हणून आपल्याकडे हे गुण येत असतात. पण तिथं मुळात सत्वगुण पण नाही आहे, तमोगुण पण नाही आहे, रजोगुण पण नाही आहे. त्यामुळं द्वेष, मत्सर, निंदा बिंदा ह्या गोष्टी तिथं वैकुंठामध्ये अजिबात अस्तित्वात नाहीये. आणि ज्यावेळी ब्रह्माजींनी भगवंतानी वैकुंठ दाखवलं आणि ब्रह्माजींनी त्यांना बघितलं, तर त्यावेळी समस्त भक्त जे होते ते भगवंतांची सेवा करत होते. त्याच्यामध्ये कोण कोण होते? लक्ष्मी, अनेक लक्ष्मी होत्या, नंद सुनंद होतं, प्रबल, अरण इत्यादी जे होते ते भगवंतांची सेवा करत होते आणि भगवंत त्यांची सेवा घेत होते. अशा परिस्थितीत ब्रह्मदेवाने भगवंताचं दर्शन घेतलं. नंतर भगवंत हे प्रत्येक भक्ताकडे सेवा करत असताना अत्यंत कृपामय दृष्टीने बघतात. त्यांचं स्वरूप जे अत्यंत आकर्षक आहे, ते सुंदर इतके आहेत, एकदा का भगवंताचं साक्षात दर्शन झालं की आपण सर्व काही विसरून जातो, स्वतःला विसरून जातो. इतकं त्यांचं आकर्षक स्वरूप आहे. आणि त्यांचं प्रसन्न आणि आनंदमुख मंडल साहेब पाहिलं तर आपण स्वतःला विसरून जातो, अशी तिथली परिस्थिती आहे. तिथे इंद्रिय तृप्तीला महत्वच नाही आहे. आणि त्यांनी काय नसलेलं होतं, ज्यावेळी ब्रह्मदेवाने बघितली त्यावेळी तर पितांबर नेसलेलं होतं आणि कानात कुंडल घातलेले होते, दैदिप्यमान आभूषण सगळी परिधान केलेली होती, डोक्यावर सुंदर मुकुट होता, 4 भुजा होत्या त्यांच्या, आणि वक्ष तळावर लक्ष्मीच्या 4 रेखा अंकित होत्या. आणि ह्या ठिकाणी जिथं भगवंत तिथं
स्थापित होते तिथं साक्षात धर्म, ज्ञान, ऐश्वर, त्याग इत्यादी भगवंतांच्या चरणावर लीन होते, सेवा करत होते. म्हणजे आपण जे म्हणतोय ना धर्म, ज्ञान, ऐश्वर, हे फक्त आपण शब्द ऐकतोय, पण तिथे त्यांना स्वरूप आहे. वैकुंठामध्ये त्यांना स्वतंत्र स्वरूप आहे. एखादा वृक्ष असेल तरी त्याचं स्वरूप असते, वृक्षाची ती जीवत देता असते त्याचं स्वरूप असते. तर हे सगळे काय करत होते, भगवंतांची तिथे सेवा करत होते. नंतर हे जे चार वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे सगळे त्याचे सेवेत उभे होते की भगवंतांना कधी सल्ला लागेल आणि आपण शास्त्रीय आध्यात्मिक सल्ला द्यावा, त्यासाठी भगवंताच्या सेवेत तिथे उपस्थित होते. नंतर भगवंताच्या जायला अनेक दरवाजे आहेत, आपण जायला जायला आपल्याला माहिती आहेच. आपण रामेश्वरला जसं 7 दरवाजे आहेत, तसे भगवत धामात जायला अनेक दरवाजे आहेत. त्या प्रत्येक दरवाज्यामध्ये चंड आणि कुमुद द्वारपाल होते पहिल्या दरवाज्यावरती. मधल्या दरवाज्यावरती भद्र आणि सुभद्र द्वारपाल होते, ते सेवा करत होते. नंतर याच्याशिवाय कुमुद, पुंडरीक, वामन, शंकुकर्ण, सर्वनेत्र, सुमुख इत्यादी अनेक अनेक द्वारपाल होते, ते सगळे सेवा करत होते, आपल्या आपल्या रक्षकाची सेवा करत होते. नंतर भगवंताचा महाल खूप खूप सुंदर सजवलेला होता आणि प्रत्येकाला आकर्षित व्हावं असं सजावट सोयी केलेली होती भगवंतांची. आणि होती म्हणजे आहे आता सुद्धा, हे वर्णन त्यावेळेस आहे म्हणून मी होती म्हणाले, आता सुद्धा तसंच आहे. आणि वैकुंठाचा प्रधान देव कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. पण कुठल्या स्वरूपात, नारायणाच्या रूपात असतात तिथं, चतुर्भुज रूपात नारायणाच्या रूपात वैकुंठामध्ये वास करतात. हे अनेक अनेक जे अवतार आहेत त्या प्रत्येक अवताराच्यासाठी स्वतंत्र स्वतंत्र वैकुंठ आहेत आणि त्या त्या वैकुंठात तेथे देवता असतात. आणि भगवान श्रीकृष्ण जे अवतारी आहेत, ज्यांच्या मार्फत हे सगळे अवतार होतात, ते गोलोक वृंदावनामध्ये वास करतात. आणि हे भगवंत 6 ऐश्वर्याने युक्त आहेत, हे आपल्याला माहितीच, आपण वर्णन करतो. बल, सौंदर्य, प्रसिद्धी, वैराग्य, ज्ञान आणि संपत्ती. तर हे 6 ऐश्वर्य आहेत, ते त्यांच्या स्वरूपामध्ये भगवंतांची सेवा करत थांबलेले होते. जेवंत भगवंतांच्या चरणी हे सर्वजण सेवा करत थांबलेले होते. आणि ह्या 4 भौतिक शक्ती ज्या आहेत त्या सुद्धा बहिरंगा शक्तीला तिथे स्थान नाही आहे. ह्या 4 शक्ती भगवंतांची सेवा करण्यात व्यस्त होत्या. आणि ह्या भगवंत धामाला काय म्हटलं जातं, त्रिपाद. हे जे एकूण आध्यात्मिक आणि भौतिक जग आहे त्याच्यामधलं 1/4 भाग जो आहे हा भौतिक जग आहे, आपण जे आहोत ते. अनेक ब्रह्मांड आहेत त्याच्यामध्ये, तर हा 1/4, 1/5 भूमी म्हणतात त्याला. आणि जे भगवंताचं साम्राज्य आहे, अनेक अनेक वैकुंठ आहेत, त्याला त्रिपाद भूमी म्हणतात, त्रिपाद भूमी. आणि विशेष म्हणजे तिथले जे जीवात्मा आहेत, ऐकू येते ना, हरी बोल, हरी बोल, ऐकू येते ना माताजी, हो हो पल्लवी प्रभूजी, माता. ऐकू येते. ऐकू येते आणि प्रभू. तिथले तिथले जे जीवात्मे आहेत भगवंताच्या धामातले वैकुंठातले, ते काम वासनेपासून मुक्त आहेत. त्यांना काम वासना नावाची वस्तू नाही. आपण आपलं काम वासनेनं सुरुवात होते, काम वासना मूळ गुण आपल्यात असतो, पण वैकुंठामध्ये काम वासना हा गुणच नाही आहे. म्हणजे प्रत्येक जीवात्मा ब्रह्मभूत अवस्थेत तिथं असतोय. आणि विशेष म्हणजे ही जी भौतिक सृष्टी आता मी सांगितलं 1/5 भूमी, आणि आध्यात्मिक सृष्टी 3/5 भूमी, ही हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ती एका बाजूला असं ह्या विरजा नदीमुळे विभागली झालेली आहे. आणि ही नदी काय कशामुळे निर्माण झाल्या, भगवंतांच्या शरीरापासून जो घाम येतो त्याच्यापासून ही निर्माण झालेली आहे. प्रभूजी आणि मध्ये आवाज गेला होता तुमचा. हरी बोल, एक पाद हरी बोल. विभूती नंतर आवाज गेला होता प्रभूजी. आता कसं करायचं मग. नाही, आता आता येतोय, पण नाही तिथून आता मी परत हरी सांगा प्रभूजी. बोल म्हणतो परत आणि सांगा माझं एक चित्र पाद आणि. तुम्हाला आडवं चित्र दिसेल, चालेल का. हा हरी ठीक आहे बोल. प्रभूजी. हा चालेल चालेल. नेटवर्क बहुतेक नेटवर्क जातंय प्रभूजी तुमचं, त्यामुळे आवाज असा होतोय. हरी हरी बोल. हा येतोय आता येतं प्रभूजी, का. आवाज येतोय. हो हा. येतोय येतोय. तर ही त्रिपाद विभूती म्हणजे भगवंतांचं धाम जे आहे ती आध्यात्मिक सृष्टी, आणि एक एक 5 भूमी म्हणजे हे भौतिक जगत सगळं. आणि इथं जे जीवात्मा असतात या वैकुंठामध्ये, ते सगळे काम वासनेपासून पूर्णपणे मुक्त असतात. काम वासनेला तिथे स्थान नाही आहे. म्हणजे प्रत्येक जण ब्रह्मभूत अवस्थेमध्ये असतात. आणि आता तुम्हाला विरजा नदीचं सांगितलं
ही विरजा नदी ह्याच्यामुळं ह्या दोन्ही भागामध्ये विभाग पाडले जातात, त्रिपाद भूमी विभूती आणि एकपाद विभूती. आणि ह्या भगवत धामात जो सत्वगुण आहे तो सुद्धा अमिश्रित सत्वगुण आहे. भौतिक जगामध्ये काय होतंय, तमोगुण आणि सत्वगुण मिसळू शकतात, रजोगुण आणि सत्वगुण मिसळू शकतात, किंवा रजोगुण आणि तमोगुण मिसळू शकतात. पण तिथं अमिश्रित सत्वगुण आहे तिथं, म्हणजे दुसरा कुठलाही गुण त्याच्यामध्ये ऍड होत नाही, रजोगुण किंवा तमोगुण. आणि तिथलं जे जीवन आहे, तिथले जे जीवात्मा आहे ते अखंड आणि शाश्वत आहेत. त्यांना जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे. तिथं कालाचा प्रभाव नाही, कशाचा नाही, त्यामुळे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे त्याच्या. आणि ह्या भगवंतांच्या भूमीला सीमा नाहीत. ही तीन भावामध्ये हे एक वैकुंठ आहे, त्याचा भाग एवढा, तो एक वैकुंठ आहे, त्याचा भाग एवढा, असं नाही आहे. कुठेही कोणी कुठेही जाऊ शकतोय. आणि ह्या भगवंतांचे जे सेवक आहेत, पार्षद आहेत, त्यांना कुठेही जायसाठी परवानगी आहे, कुठेही जाऊ शकतात. ते कुठेही बाबा इथं जायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे, इथं सेवा करणारे त्या वैकुंठात जाऊ शकत नाहीत असं काही नाही. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, ते कुठेही प्रवास करू शकतात, त्यांना पूर्णपणे सूट आहे. विशेष म्हणजे तिथल्या जे सृष्टीचा प्रलय होत नाही. आपल्या भौतिक सृष्टीचे प्रलय होतात. एक म्हणजे नैमित्तिक प्रलय, आणि ब्रह्मदेव ज्यावेळी त्यांचं आयुष्य संपते ब्रह्मदेवाचं, त्यांची 100 वर्ष होतात, त्यावेळी प्रलय होतोय. तसं भगवद्धामात प्रलय कधी होत नाही. प्रत्येक वस्तू अमर आणि ज्ञानयुक्त आहे. भौतिक वैकुंठातली प्रत्येक वस्तू अमर आहे आणि ज्ञानयुक्त आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक सेवक भगवंतांचा नित्य सेवक आहे. मग तो असुर असू दे, माणूस असू दे, तिथं भेदभाव नाही, सगळे सारखेच आहेत. भगवंतांचे शुद्ध भक्त ही एकच कॅटेगरी तिथं. आणि तिथली जी भूमी आहे ती स्पर्शमणीपासून बनलेली आहे. तिथली भूमी संगमरवर पेक्षा सुद्धा स्पर्शमणी विशेष. आणि त्या भूमीवरती, त्या स्पर्शावरती धूळ नावाची वस्तू अस्तित्वातच नाही, सफाई करावीच लागत नाही. तर ह्याचे भगवताच्या जे धाम होतं तिथले आता वैकुंठवासी जे आहेत, वैकुंठामध्ये जी सेवा करणारे, त्यांच्याबद्दल आपण थोडं समजून घ्या. वैकुंठ निवासी जे आहेत ते श्याम वर्णाचे असतात. भगवंतांच्या वर्णात भगवंत इतके कृपाळू आहेत की आपण श्रेष्ठ आहोत म्हणजे आमचं वेगळं रूप असावं आणि इतर जीवांचं वेगळं रूप असावं असं नाही आहे. आपल्यासारखंच सर्व भगवंतांनी आपल्या भक्ताला सुद्धा दिलेले आहे. त्यामुळं ते श्याम वर्णाचे असतात सगळे. त्यांचे नेत्र सुद्धा भगवंतांच्या प्रमाणे कमलदलाप्रमाणे ते सुंदर असतात. तेही पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसलेले असतात, परिधान केलेले असतात. भगवंतांच्या सारखं त्यांचं पण चतुर्भुज रूप असतं आणि अलंकाराने परिपूर्ण असतात ते, आणि अत्यंत खूपच तेजस्वी असतात. आणि सारूप्य मुक्ती प्राप्त झालेले जीव असतात ते तर भगवंतांच्या सारखे दिसतात. आता भगवंतांच्या मध्ये रूप तसंच, वस्त्र तसंच, अलंकार तसंच असेल तर मग भगवंतांना आणि बाकीच्या त्यांच्या सेवकांना ओळखायचं कसं? तर भगवंतांच्या त्यावरती लक्ष्मीचं चिन्ह असतंय, केसाचा एक चुपका असतोय, ते लक्ष्मीचं वास्तव असते, आणि कौस्तुभमणी असते भगवंतांच्या कंठामध्ये. ह्या दोन गोष्टीमुळेच भगवंत वेगळे आणि बाकीचे भक्त वेगळे समजले जातात. अन्यथा भगवंतांनी सगळ्या भक्तांना आपल्यासारखं स्वरूप दिलेलं आहे. नंतर जाता तुम्हाला मी सांगितलंच मगाशी, तिथे जन्म मृत्यू आजारपण ह्याला काय थारा नाही आहे. तिथं कालाचा प्रभाव नाही, सगळे शाश्वत अमर असल्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधीला तिथं अजिबात थाना नाही आहे. आणि तिथले जे वाशी आहेत वैकुंठवासी, त्यांच्याकडे त्यांची स्वतःची विमानं आहेत. ती विमानं त्यांच्या इच्छेप्रमाणे मनाच्या वेगानं धावतात. आणि कुठं त्यांचं मन जाईल, कुठं जायची इच्छा होईल, तिथं तिथं ती विमानं जातात. आणि प्रत्येक सेवकाची विमानं स्वतंत्र विमानं आहेत तिथं. आणि ह्या विमानामध्ये त्यांच्या प्रेयसीना घेऊन हे सगळे वैकुंठवासी फिरत असतात. त्यांच्या विमानातनं त्यांची पत्नी, ते वैकुंठवासी स्त्री आणि पुरुष एकत्र फिरत असतात. आणि हे फिरत असताना त्यांचं कार्य काय चालू असते? फक्त भगवंतांची महतीचं गुणगान करायचं, भगवंतांच्या बद्दल गुणगान करायचं, भगवंतांचं गीत गायचं, भगवंतांची स्तुती करायचं, हे त्यांचं कार्य असतं. आणि हे करत करत संपूर्ण कुठे वैकुंठात ते फिरत असतात. आणि ह्या भगवंताच्या गुणगानामध्ये ते इतके रमलेले असतात की त्यांना तिथले जे वृक्ष असतात, फुलं असतात, त्याचा सुगंधित वायू तिथं फिरत असतोय, त्याचा प्रभाव होत असतोय. पण त्याचा प्रभाव ह्या भक्तांच्या वरती कुठे होत नाही. आणि कशाचाही प्रभाव होत नाही. कारण का? कारण ते भगवंताच्या स्तुतीमध्ये आणि त्याचं गुणगान करण्यामध्ये इतकं व्यस्त असतात, त्या कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावरती प्रभाव होत नाही. असे ते शुद्ध भक्त आहेत तिथले सगळे. आणि भगवंतांचं यश गायचं, भगवंताच्या स्तुती गायच्या, भगवंताच्या लीला गायचं, हेच त्यांचं कार्य असते. ह्या भगवंताच्या जे अनेक भक्त असतात त्यांच्या ईर्ष्या, द्वेष हा नाहीच. मी अगोदर सांगितलं तुम्हाला मत्सर नाही. का?
तर तिथं तमोगुण नाही आहे, रजोगुण नाही आहे आणि सत्वगुण नाही आहे. त्यामुळं हा द्वेष, मत्सर वगैरे भाग जो आहे, हे गुण जिथं उपस्थित आहेत तिथंच असतो. वैकुंठामध्ये हे कुठलेही गुण नाहीत, त्यामुळं तिथं द्वेष, मत्सर असा अजिबात नसतोय. हे जे फिरत असतात, आता शास्त्रामध्ये वर्णन केलंय म्हणून मी सांगतो, पण तुम्हाला वाटेल ते अश्लील, पण अश्लील प्रत्यक्षात नाही आहे. ज्या गोष्टी भागवतामध्ये वर्णन केलेले त्यात कुठलेही अश्लील नाही आहे. तर हे जे वैकुंठवासी आहेत त्यांच्या पत्न्या असतात ते अतिशय सुंदर असतात. त्यात वर्णन केले की एवढ्या सुंदर नेतंबाच्या नंतर सुंदर सुंदर स्त्रिया पुरुषांच्या बरोबर अगदी एकाला एक चिकटून बसलेले असतात, पण त्यांच्यात काम वासना अजिबात नसते. कारण काम वासनेला तिथं थाराच नाही आहे. दोघेही भक्त, पत्नी असू दे पती असू दे, भगवंतांची स्तुती करणे आणि भगवंतांचा आनंद घेणे, भगवंताच्या स्तुतीद्वारे, हाच त्यांचा एक मूळ उद्देश असतोय. आणि आपल्या भौतिक जगामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये जे संबंध येतात, ही सर्वात आकर्षक गोष्ट मानली जाते. स्त्री आणि पुरुष यामधले जे संबंध आहे ते सर्वसाठ सुख प्रदान करणारी गोष्ट समजली जाते. पण वैकुंठामध्ये ती तुच्छ समजली, ती नाहीच आहे, अस्तित्वातच नाही. तुच्छ कधी समजली जातो? ते अस्तित्वात असेल तर, पण तिथं अस्तित्वातच नाही आहे. कारण भौतिक जगामध्ये स्त्री आणि पुरुष संबंधाला जे तात्पुरतं सुख मिळते ते सर्वश्रेष्ठ मानलं जाते. पण वैकुंठातला जे आनंद घ्यायचा जो मानदंड आहे तो ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या पुढे हे भौतिक स्त्री पुरुष संगम हे तुच्छ, त्या सुखाला काय महत्वच नाही. त्याच्यापेक्षा सुख त्यांना आनंद कशात मिळतोय? भगवंतांच्या बद्दल महती गाऊन, भगवंतांच्या बद्दल स्तुती करून त्यातनं त्यांना आनंद मिळत असतोय. हा हे आनंद घेत असतात तिथं. त्यामुळं ह्या गोष्टीला महत्व नाही. त्यांनी एकमेका स्त्रियावर हसी मजा करतात, सगळं करतात, पण काम जागृत होण्याचा तिथं संबंधच नाही. काम असणार तिथं अजिबात अस्तित्वातच नाही आहे. प्रत्येक भक्ताचं एकच कार्य, भगवंतांची स्तुती करणे, भगवंतांची सेवा करणे, एकच असतं. आणि ते इतके भगवंताच्या सुलीत आनंद, स्तुतीत आणि गायनामध्ये आनंद घेतात, स्तुती करण्यामध्ये, की त्यांना हे काम वाचण्याचा विचार डोक्यात येतच नाही, कारण ते अस्तित्वच नाही आहे. आणि स्थिर सुखाला तिथं महत्वच नाही. यौन सुख नावाचं तिथे वस्तूच नाही आहे, ती गोष्टच नाही आहे. इथं आपल्या भौतिक जगात यौन सुख म्हणजे सर्वश्रेष्ठ सुख समजलं जाते, पण तिथं यौन सुखाला महत्वच नाहीच आहे, अस्तित्वातच नाही तिथं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं वैकुंठवासीच्या आनंदाचा जो श्रेष्ठ मानदंड आहे तो भगवंताची सेवा हा एकच आहे. आता सेवा करत असताना तोंडाला कमी आनंद मिळत असेल, जास्त मिळत असेल, पण तो आनंद आहे तो सेवेच्या स्वरूपातूनच मिळतोय, त्याला सेवा केल्यानंतरच मिळत असतोय. आता वैकुंठातल्या स्त्रियामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या भक्तांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या भगवंताच्या पण प्रेष आहेत. कारण ह्या भगवंत सगळ्यांचे पती पण तेच आहेत, पुता पण तेच आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या स्त्रिया आहेत ह्या सुद्धा भगवंतांना लक्ष्मीप्रमाणे सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहेत. आणि ह्या काय करत असतात? भगवंतांची सेवा करून मला कृपा प्राप्त होऊ दे म्हणून हा जो स्पर्श मनी आहे किंवा संगमर कसले तिथला स्पर्श असते, ती सगळं साफ करण्यामध्ये, भिंती साफ करण्यामध्ये व्यस्त असतात. आता तिथं मुळात धूळच अस्तित्वात नाही आहे, मग साफ करायचा प्रश्न कुठे येतो? पण हे करून भगवंताची कृपा मला मिळू दे म्हणून या स्त्रिया तिथं भगवंताची सेवा करत असतात. आणि आपण ब्रह्मसंहितेत बरोबर कोटी कोटी लक्ष्म्या तिथं भगवंताची सेवा करत असतात ते लिहिलेलं आहे. हे कोटी कोटी लक्ष्मी वैकुंठात जे राहतात त्या स्त्रिया म्हणजे भगवंताच्या भक्ताच्या प्रेयसी आहेत. त्या सगळ्या वास्तविक प्रेमिका नाही आहेत, ते भगवंताच्या भक्ताच्या प्रेयसी आहेत. तिथं कसं भगवंतच मेन सेंटर स्थानी, बाकी सगळे सेवक आहेत. त्यामुळे इतर ही माझी पत्नी ही भगवंताची सेवा कशी करते हा भाव तिथं नाहीच आहे ना. द्वेष, मत्सर आणि एकच भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि बाकी सगळे सेवक आहेत, म्हणजे दुसरा तिथं भावच येत नाही कोणाचा. आणि मुळात यौन सुख नाही आहे, आसक्ती स्त्रियाबद्दल, पुरुषाबद्दल त्या नाहीच आहे, ती गोष्ट तिथं अस्तित्वातच नाही आहे. आणि ह्या भगवंताच्या सेविका एवढ्या सेवेत मन असतात, त्याचा उद्देश काय? तर भगवंत माझ्यावरती कृपा करू देत, एवढंच तिथं मूळ उद्देश असतो. धूळ वगैरे तिथं काही नाही तरी सुद्धा लक्ष्मी साफसफाई करत असतात. तिथं इच्छा हीच असते की भगवंताची कृपा मला मिळू दे. आणि ही लक्ष्मी म्हणजे भगवंताची पत्नी म्हणजे भाग्याची देवता आहे. पण ही भाग्याची देवता असून सुद्धा भगवंतांच्या कृपेविना लक्ष्मी सुखी राहू शकत नाही. भगवंतांची कृपा असली तरच लक्ष्मी देव सुद्धा सुखी राहतात. आणि भगवंतांच्या सुखात आणि सेवेतच लक्ष्मी सुख मानते आपल्याला. म्हणून आपण कधी कधी लक्ष्मी पूजन करतो, उद्देश काय असतो? लक्ष्मी घरात येऊ दे. पण लक्ष्मी जेव्हा घरात येणार कधी? भगवंतांची स्तुती केली. लक्ष्मी नवऱ्याला सोडून एकटे येईल काय?
आपण नवरात्र राहतोय आणि माझ्यापुरतं त्यांनी बोलवतात म्हणून लक्ष्मीला कसा आनंद मिळेल तिथं. म्हणून लक्ष्मी चंचलपणा का दाखवते? कारण आपला पती बाजूला असतोय. हे सगळे भौतिक जग नुसता लक्ष्मीची पूजा करतात आणि मला वैभव मिळू दे, भगवंताची पूजा करत नाहीत. तुम्ही भगवंतांना आणि त्यांना दोघांना बोलवा, मग तुमच्याकडे स्थिरता येईल. ते लक्ष्मी चंचल आहे का म्हणतात? लक्ष्मी राहू शकत नाहीत आपल्या पतीना, पतीशिवाय त्या राहू शकत, पतीच्या सेवेशिवाय राहू शकत नाहीत. मग एकट्यानं जर बोलवलं निमंत्रण, त्या कशा राहतील? मग त्या ठराविक काळपर्यंत राहतात आणि चंचलपणा निघून जातात. आपले पती कुठं आहे तिथं. म्हणून आपण लक्ष्मी पूजन करत असताना नुसता लक्ष्मीने पूजन कधीच करायचं नाही, लक्ष्मी नारायणाची पूजा करायची. त्यावेळी तिथं लक्ष्मी स्थिर राहू शकतात. तर असं हे लक्ष्मीचं वर्णन झालं. आता वैकुंठातील जे वृक्ष फुलाचं वर्णन पण आलंय. तिथले भूमी, वृक्ष, फळ, फूल, गायी सर्वच आध्यात्मिक साकार आहेत. सगळ्यांनाच आकार आहे. वृक्ष जरी असायला त्याला एक स्वरूप आहे, फूल असेल त्याला स्वरूप आहे, प्रत्येकाला स्वरूप आहे. आणि हे सगळे साकार आहेत, नुसता कल्पनेने यातलं कुठलंच नाही आहे. आणि तिथला प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय? आपण त्या वृक्षाखाली जाऊन जी इच्छा व्यक्त करू ती आपल्याला प्राप्त होते. भौतिक इच्छा, ती इच्छा प्राप्त होते. असे सगळे वृक्ष आहेत ते कल्पवृक्ष आहेत. नंतर तेथील पशु पक्षी मनुष्य असा जो भगवंत प्रेम करणारे जे आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव नाही आहे. भगवंत पण करत नाहीत आणि हे आपल्या आपल्यात भेदभाव करत नाहीत. आपल्यात हे तीन गुणाच्या प्रभावामुळं भेदभावाशिवाय आपण जगू शकत नाही. मग कोणाचा कमी असेल, कोणाचा जास्त असेल, पण ह्या तीन गुणाच्या प्रभाव भेदभाव असतो. मत्सर, ईर्ष्या असतेच असते. पण ते गुण तिथं नसल्यामुळे त्यांच्यात कुठलाही भेदभाव नाही आहे. पशु पक्ष्याला पण तेवढं महत्व देतोय, पक्षी पशुला महत्व देतोय, मनुष्य पशु पक्ष्यांना देतोय, ते दोन्ही पण मनुष्याला महत्व देतात. अशा प्रमाणे समभावाचा आनंदाने तिथे राहतात. तेथील वेली वृक्षांना सतत मगाशी सांगितलं मी तसं स्वतंत्र रूप असते. त्या रूपात ते प्रस्तुत होतात आपल्याकडे. आणि हे तिथले जे फुलं आहेत, फळं आहेत, ही सगळी वृक्ष असतात ती कायम बहरलेली असतात. त्यांना असं नाही आंब्याचा सीझन मे महिन्यामध्ये जून मध्ये येतोय त्यावेळी आंबे लागतील असं अजिबात नाही आहे. 12 महिने तिथं काल प्रभावच नाही, कालाचा प्रभावच नाहीये. त्यामुळे 12 महिने ते आता उन्हाळ्यात आंबे लागले आणि नंतर पावसाळ्यात म्हणायचा प्रश्नच नाही आहे. कायमची तिथं फळं लागलेली असतात आणि फुलं पण लागली असतात, कारण तिथं काल प्रभाव येतच नाहीये. दुसरं, वारा या फुलाचा सुगंध घेऊन वाहा तिकडे तिकडे वातावरणात आनंदी करीत असतो. तेथील वृक्ष, वेली, फुले, फळे सर्वच कृष्ण भावनेच्या उच्च स्तरावर असतात. हे जे आता आपण विचार केलो, पशु पक्षी वृक्ष, वेली, हे सगळे कृष्ण भावना भावित आहेत. त्यांना स्वतंत्र स्वरूप आहे आणि सगळे पूर्णपणे उच्च स्तरावरच्या कृष्ण भावना भावित स्थितीत असतात. आता तिथं ही सगळी संस्कृत नाव आहेत. तिथे मंदार, नंतर कर्ब, कोतपल, चंपकलता, अर्ण, पुन्नाग, नागकेशर, बकुल, कुमुदिनी, पारिजात इत्यादी पुष्पवृक्ष, वेलिनी तसेच सुगंधित असतात. ह्या फुलांनी सगळं सुगंध पसरलेला असतो तिथं. पण ह्या फुलाचा सुगंध खूप छान आहे, ह्या फुलाचा जरा खास नाही आहे, असा हा भेदभाव तिथं नसतो, अजिबात नसतोय. ही एवढी सुंदर फुलं, सुंदर सुवासिक असून सुद्धा तुलसी दलाला ही सगळी फुलं महत्व देतात. कारण तुलसी भगवंतांना प्रसन्न आहे. तुलसी माल भगवंत गळ्यात घालतात, तुळशी अर्पण केली जाते. तुळशी खूप भगवंतांना प्रसन्न आहे. म्हणून तुळशीचा जरी श्वास थोडा उग्र असेल तरीही बाकीची फुलं जी असतात ती आपला श्वास जास्त सोडत नाहीत. का? तर तुळशीला प्रथम स्थान द्यायचं म्हणून. म्हणजे तिथं द्वेष मत्सर नाही आहे, ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे. कारण तुळशी भगवंतांना प्रिय आहे, तर सगळेजण तिच्यावरती प्रेम करतात आणि प्रथम स्थान तुळशीला देतात. आणि भक्तामध्ये आता मगाशी म्हटलं तिथं भक्तामध्ये अजिबात ईर्ष्या द्वेष अजिबात नाही आहे. आणि हाच नियम, ईर्ष्या द्वेष आणि मत्सर नाही आहे, हा नियम सर्वांनाच आहे. पशु पक्षी फूल वनस्पती वेली सगळ्यांच्या मध्ये तो गुण लागू आहे तिथं. आणि वैकुंठातील जे पक्षी आहेत ते अत्यंत गोड आवाजात आवाज काढत असतात. आता आपण इथं ऐकतो कोकिळाचाच आवाज आपल्याला गोड वाटतो, कावळ्याचा आवाज कर्कश वाटतो. पण तिथले सगळे पक्ष्यांचा आवाज इतका गोड असून सुद्धा साध्या भुंग्याच्या गुणगुणाला सुद्धा ते महत्व देतात. भुंगा गुई करून भगवंतांची स्तुती गात असतोय, तर त्यावेळी सुंदर गाणारे पक्षी सुद्धा थांबतात सगळं आणि त्याचं गुणगान ऐकावं म्हणून त्यांचं गुणगान ऐकतात. येन केन प्रकारेनं भगवंताचं गुणगान ऐकायला मिळू दे, हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असतंय. आता भगवंताचे हार परिधान केलेलं असते फुलाचा, त्याच्याभोवती अनेक अनेक भुंग्याचे थवेच्या थवे गुणगुणत असतात, तर ते भगवंताची स्तुती गात असतात. आणि ही स्तुती गायसाठी
हे गोड कंठानं गाणारे कोकिळेसारखे पक्षी सुद्धा शांत बसतात आणि त्यांच्या जे स्तुती करत असतात भोगे ते ऐकत असतात. म्हणजे इतकं तिथला समभाव आहे. तिथं अजिबात निर्मत्सर भाव कसा आहे हे त्यातनं घेण्यासारखं आहे. आणि हे प्रत्येक जे पक्षी गात असतात करत असतात ह्याच्यात एकच उद्देश असतो, ते म्हणजे भगवंताची स्तुती करणे, दुसरा काय नाही. भगवंताचे गुणगान गाणं. आणि हा गाणारा गात असतो आणि बाकीच्या ऐकणारे ऐकत असतात. तर गुणगान करणाऱ्याला गुणगान करून आनंद मिळत असतोय आणि ऐकणाऱ्याला ऐकून आनंद मिळत असतोय. असं वैकुंठातलं सगळं वातावरण असतंय. आणि एक आहे, हे वर्णन आपण काय ऐकायचं, कशासाठी ऐकायचं? तर शास्त्र सांगतंय की मनुष्य जीवनात येऊन भगवत धामाचे वर्णन ऐकलं नाही तर मनुष्य जीवनाचा उपयोग नाही. आपल्याला एखादी गोष्ट आकर्षित करायचं असेल, ह्यापेक्षा ती गोष्ट चांगली आहे हे ज्यावेळी आपण दाखवतो त्याच वेळी तिकडे आकर्षण वाढते. भौतिक जगामध्ये हे दुःख, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखात जे आपण खितपत पडलेलो आहे अनेक वर्षे अनेक जन्म, तर ह्यातनं जर बाहेर सुटून बाहेर जायचं असेल, याच्यापेक्षा आनंदी कुठं आहे, सात्विक जीवन कुठं आहे, मनाला प्रसन्न करणारा आनंद काय, आनंद जो कधी न संपणारा आनंद कुठं मिळेल, हे ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी तिकडचं आकर्षण वाढते आपल्याला. मग आपल्याला पहिला आपण 3 बेडरूमच्या रूम मध्ये राहत असतो, मग नंतर 4 बेडरूम मध्ये सुविधा कशा आहेत हे आपण तुलना करतो आणि आपण चार बेडरूमच्या रूम मध्ये जाऊया. मग तिथनं काय होतंय, 3 बेडरूमच्या फ्लॅट मध्ये जाऊया. नंतर काय होतंय, आपण स्वतंत्र बंगलो मध्ये जाऊया, रो हाऊस मध्ये जाऊया. का? तिथल्या सुविधा जास्त आहेत. तिथल्यापेक्षा तिथं सुविधा जास्त आहेत हे ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी हे सोडून तिकडे जाण्याची आपली प्रवृत्ती वाढते. तसं भौतिक जग किती दुःखानं भरलेलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःखच दुःख. तिथं सुख नावाचं वस्तू सुद्धा नाही. आणि तिथं सुखच सुख आणि आनंदच आनंद. इथं दुःखच दुःख, आनंद नाही, निरानंद जीवन आपण जगत आहोत. आणि तिथं सुख आणि सच्चित आनंदमय जीवन जर जगायचं असेल तर माणसाला आशा होतेच की आपण हे कशाला इथं का पडलोय, आपण तिकडे जाऊया. आणि तिकडे जायसाठी आपण प्रयत्न करायला लागतो. मग म्हणून हे ऐकायचं कशासाठी? त्यासाठी ऐकायचं. हे वर्णन जर आपण ऐकलो नाही तर आपल्याला तिकडचं आकर्षण कसं होणार? म्हणून ह्या भौतिक जगात आपण कसलं जीवन जगतोय आणि तिथं कसं जीवन जगलं पाहिजे हे ज्यावेळी आपण ऐकू त्यावेळी तिकडे जायचे आकर्षण वाढतं आपलं. मग आपल्या मनात येतंय की इथनं तिकडे जायचं असेल तर काय करायला पाहिजे. आता आपण बघतो 3 रूमचं 1 बेडरूमच्याकडे फ्लॅट आहे. 4 बेडरूम पाहिजे असेल तर मला आणि 2 लाख रुपये 3 लाख रुपये जमून घ्यायला पाहिजे. रोज घ्यायचं असेल तर 1 कोटी किंमत आहे. मग आणि हे विकून परत 25 लाख गोळा करायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो. तसं हे भौतिक जगातलं जन्म मृत्यू जरा व्याधीचं दुःखाचं हे भाग सोडून, इथून ही भूमी सोडून मला जर वैकुंठ धामात जायचं असेल तर मला काय करावं लागेल? मग भक्तिमय कार्य करायला पाहिजे. मग ती भगवंताची भक्ती आणि प्रेम प्राप्त करायसाठी मला काय करायला पाहिजे? ते आपण करायसाठी आकर्षित होतो आणि मग ते आपण करू लागतो. आणि मग एके वेळी भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या धामात घेऊन जातात. म्हणून हे वर्णन ऐकलं पाहिजे. हे शास्त्रानुसार जे जे वर्णन आहे ते ऐकले पाहिजेत. त्याचा परिणाम आपल्याला होत असतोय. नंतर चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की भगवत धामात तुम्हाला जर जायचं असेल तर आपल्याकडे 26 गुण प्राप्त झाले पाहिजे. शास्त्र सांगते, चैतन्य चरितामृत सांगते की आपल्याकडे 26 गुण जर प्राप्त केलो आपण भक्तिमय मार्गात लागून, तर ते गुण जर आपल्यात आले तर आपण भगवत धामात जाऊ शकतो. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं, आता आपण 1 BHK मध्ये राहतोय, 2 BHK घ्यायचे असेल तर आणि 3-4 लाख रुपये जमावले पाहिजे. आता आपण 2 BHK मध्ये राहतोय, रो बंगलोमध्ये जायचं असेल तर अनेक 25-30 लाख रुपये जमावला पाहिजे. तर ते जमवायसाठी आपण प्रयत्न करतो आणि त्या बंगल्यामध्ये राहायला जातो, त्यासाठी प्रयत्न करतोच ना. तसं ह्या भौतिक दुःखमय जगातनं जर भगवत धामात जायचं असेल तर हे 26 गुण प्राप्त केले पाहिजेत. म्हणजे हे 10 लाख म्हणा, 20 लाख, 25 लाख, आपण भौतिक भाषेत जर बोलायचं म्हटलं तर हे गुण आपल्याला प्राप्त केले पाहिजेत. हे गुण जर आपण प्राप्त केले तर आपण भगवत धामात जाऊ शकू, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकू. तर ते गुण कुठले कुठले वर्णन केले आहेत चैतन्य चरितामृतमध्ये? एक म्हणजे दयालुता आली पाहिजे. माणूस माणूस हा दयाळू असला पाहिजे. नंतर अझगडालू, किरकोळ किरकोळ कारणावरून सुद्धा भांडखोरपणा आपल्यात हा गुण असता असता कामा नये. म्हणजे मी थोड्या प्रमाणात असू दे असं म्हणत नाहीये. हा गुण असता कामा नये. कुठला? दयालुता असली पाहिजे. 100% दयालुता असली पाहिजे.
झगडालूपणा नसला पाहिजे आपल्यात, अजिबात झगडालूपणा नसला पाहिजे. कृष्ण भावनेत स्थित पाहिजे. म्हणजे मी मगाशी म्हटलो अहेतुकी अप्रतिहता, म्हणजे आज मी कृष्ण भावनेत आहे, दुसऱ्या दिवशी माझं जरा मनस्थिती बदलली, मी कृष्ण जप करायचा सोडून दिला, असं नाही. तीच कृष्ण भावनेत स्थिर पाहिजे. मग कृष्ण भावना म्हणा, पांडुरंगाची भक्ती म्हणा, कुठली म्हणा, त्या भक्तीमध्ये आपण स्थिर असलो पाहिजे. सर्व जीवांना समभावी बघणारा असला पाहिजे. हा माझा जवळचा, हा माझा असं नाही. बघत असताना सगळ्यांना समभावानं बघितलं पाहिजे. चरित्र शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध चरित्र म्हणजे तुम्हाला लोकांना सांगायची गरज नाही, सगळ्या बाजूने शुद्ध असलं पाहिजे चरित्र. उदार असला पाहिजे, ती व्यक्ती उदारता असली पाहिजे त्याच्यामध्ये. स्वभावानं अतिशय मृदू असले पाहिजे. हा गुण यायचं फार कठीण आहे, मृदू असणं म्हणजे. किरकोळ किरकोळ कारणावरून सुद्धा आपल्याला क्रोध येतोय, आपण देश मत्सर आपल्यामध्ये तो असता कामा नये. म्हणजे तिथं देश मत्सर चालणार नाही, ह्याच्यातून दिसते. मृदू असला पाहिजे. आत आणि बाहेर दोन्हीनं स्वच्छ असलं पाहिजे. बाहेरून स्वच्छ दिसतंय, कपडे बिपडे तिलक बिलक घातला, आणि आत मन जर घाणेरड असेल तर अजिबात उपयोगाचं नाही. आत आणि बाहेर दोन्ही बाजूने स्वच्छ असलं पाहिजे. अंमल असलं पाहिजे, मल कुठेही स्वभावामध्ये असला कामा नये. उपकारी असला पाहिजे, प्रत्येकाला उपकार करावे अशी अपेक्षा, इच्छा असली पाहिजे. नुसता उपकार दुसऱ्यांच्याकडनं आपल्यावर करून घ्यायची इच्छा नाही, दुसऱ्यावर उपकार करायची इच्छा असली पाहिजे. शांत असली पाहिजे व्यक्ती, ती अशांत असता कामा नये. आणि भगवंतांच्या प्रती शरणागत असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, भगवंत माझे सर्व सर्व सर्वे सर्व आहेत, ते जे करतील ते मला मान्य आहे, ते जे करतील मी ऍक्सेप्ट करेन. मला स्वर्गात ठेव, नरकात ठेव, कुठं पण ठेव, भगवंत माझे सर्वे सर्व आहेत असं म्हणून पूर्ण भगवंतांच्या प्रती शरणागत असलं पाहिजे. निष्काम असला म्हणजे कामाची इच्छा असता कामा नये. या भक्तीमध्ये दिनहीनता असली पाहिजे. मी फार मोठा आवरे नाही, भगवंतांच्या पुढे आम्ही सगळे दिनहीन आहोत, हा गुण असला पाहिजे. विनीत असला पाहिजे, विनम्र असलं पाहिजे. स्थिर असला पाहिजे स्वभावात, चंचल असता कामा नये. नंतर जितेंद्र, इंद्रियावरती नियंत्रण पाहिजे. आपण इंद्रियावर नियंत्रण ठेवणं म्हणजे या भौतिक जगात अशक्य प्राय आहे, पण इंद्रियावर नियंत्रण ठेवणाऱ्यालाच तिथं भगवधामात प्रवेश आहे. म्हणून इंद्रियावरती नियंत्रण पाहिजे. आज माझी जीभ हे मागते, आपण त्याची इच्छा पुरी करायची नाही. आज माझे डोळे हे मागतात, आज माझं नाक हे मागते, आज माझी जीवा हे मागते, अजिबात नाही. ह्या सगळ्या इंद्रियावरती विजय मिळवणारा असला पाहिजे. कमी खाणारा असला पाहिजे. कमी खाणारा म्हणजे कमी, आपल्याला शरीराला आवश्यक आहे तेवढंच आपण खायला पाहिजे. जास्त खाऊन भक्ती मार्गातनं काय म्हणतात ते, भक्तिमय कार्य करण्यात आपल्याला अडथळा येता कामा नये. असं कमीत कमी शरीराला आवश्यक असेल तेवढंच खाणारा पाहिजे. प्रसिद्धीपासून दूर पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की अनेक गोष्टी आपण प्रसिद्धीसाठी करतोय, जगाला दाखवायसाठी, तर प्रसिद्धीपासून दूर असलं पाहिजे. मान देणारा असला पाहिजे, प्रत्येकाला मान दिला पाहिजे. आणि अमानी असला पाहिजे, म्हणजे काय, दुसऱ्याला आपण मान दिला पाहिजे, पण मला कोण मान देतील ही इच्छा असता कामा नये आपल्यामध्ये. गंभीरता पाहिजे, गंभीर पाहिजे. छान चौकीपणा नको, गंभीरता पाहिजे. उदार असला पाहिजे. कवित्वता पाहिजे, म्हणजे भगवंताची स्तुती गायला ह्याला सुद्धा काही ज्ञानाची, कवित्वाची गरज आहे, ती पण आपल्यात असली पाहिजे. आणि दक्ष असला पाहिजे, सगळ्या बाबतीत दक्ष असलं पाहिजे. आणि मौन, जास्तीत जास्त वाचाळ बडबड करणारा असता कामा नये. तर हे 26 गुण शास्त्रामध्ये दिलेले आहेत. हे 26 गुण ज्याच्यामध्ये येतील तो भगवद्धामात जायसाठी प्राप्त होतोय. पण हे 26 गुण यायसाठी जी पात्रता आहे ती करायसाठी इतकं सगळे बारीक चाळण लावल्यानंतर आपले सगळे दोष असतात ते निघून जातील. हे 26 गुण प्राप्त झाले की आपण भगवंताच्या धामात जाऊ शकतो, भगवंतांचं 100% प्रेम प्राप्त करू शकतो. म्हणून हे गुण आज आपण चर्चा केली, आणि उद्या हे गुण आपल्यात येतील असं आपण कधी अपेक्षा करायची नाही. त्यासाठी अनेक जन्म लागतील, कोटी कोटी जन्म लागतील, आणि सगळे गुण प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे. हे कोणी सांगितलं? चैतन्य महाप्रभू, म्हणजे साक्षात भगवंतानी चैतन्य महाप्रभूच्या रूपात ज्यावेळी अवतार घेतला या कलियुगामध्ये, त्यांनी हे 26 गुण दिलेले आहेत. हे 26 गुण आपल्याकडे आले की आपण भगवद्धामात जाऊ शकतो. मग आता ह्या टू BHK मधनं रो हाऊस मध्ये जायचं असेल, बंगल्यात जायचं असेल, तर आपल्याला 25 लाख पाहिजे. ते जमा करायसाठी आपण धडपड करतो की नाही? तर ह्या दुःखालयातून, भौतिक जगातनं भगवद्धामात जर आपल्याला जायचं असेल तर हे 26 गुण प्राप्त करायसाठी आपण प्रयत्न करायचे. मग त्याला पाहिजे तेवढा वेळ लागू दे. अशक्यप्राय गोष्ट नाही आहे, पण सोपी पण नाही आहे. ही करायसाठी खूप खूप कष्ट करावे लागतील. आता हे साधू संतांच्या ज्या कथा आपण ऐकतो, तुकाराम महाराज, प्रभुपादजी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ, जनाबाई, यांनी हे 26 गुण प्राप्त केले म्हणून त्यांना भगवद्धामात स्थान मिळालं ना. मग त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जर प्रयत्न केला तर आपल्यात येणार नाही असं नाही आहे.
ही गोष्ट अशक्य नाही आहे, पण सोपी नाही आहे. त्या साधू संतांनी इतके सगळे 26 गुण प्राप्त करायसाठी काय काय त्यांनी कष्ट केले असतील. मग वरती गेल्यानंतर फक्त भगवंतांची सेवा, कशाचीही चिंता नाही, चिंतामुक्त. वैकुंठ याचा अर्थ काय? वै म्हणजे नसणे आणि कुंठ म्हणजे दुःख. तर अशा वैकुंठात जायसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, आणि तरच आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक होईल. आणि आपले हे प्रामाणिक प्रयत्न करत असताना समजा कुठं चुकून जरासं राहिलं असेल तरी सुद्धा ते साफ करायची जबाबदारी भगवंत आपल्यावर घेतात. आज 26 गुणातला हे 25वा गुण आहे, ह्याच्यात जर 100%चं होईना झालंय, काय करायचं? त्यासाठी तटलंय. 35 मार्कच्या 34 पडायला काय करायचं? तर भगवंत काय करतात, ते 1 मार्क कमी पडायला ना, तो त्याला मिळावा म्हणून जरा स्वतःची कृपा जास्त देतात. त्यामुळं जो गुण आपल्याकडे येत नसतोय ना, ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून भगवंत जास्त आपल्याला मदत करतात, आणि त्या गुणात पण आपण मिळवण्यात यशस्वी होतो, आणि भगवंत आपल्या धामात घेऊन जातात. हे आपण प्रयत्न करायला लागलो तर भगवंत आपल्या प्रयत्नाला बघतात. ते गुण मिळण्यापेक्षा प्रयत्नाला बघतात, आणि ज्यावेळी आपले प्रयत्न कमी पडायला लागतात त्यावेळी ते प्रयत्न परिपूर्ण व्हावेत म्हणून भगवंत आपली विशेष कृपा प्रदान करतात भक्ताला, आणि आपल्याला धामात घेऊन जातात. तर त्यासाठी आपण हे गुण संपादन करायसाठी प्रयत्न राहायला पाहिजे. हेच आपलं मनुष्य जीवनाचं सार्थक आहे. भगवत धामात जाणे, भगवंतांची सेवा करायसाठी, हे आपलं मूळ स्थिती आपली, ती स्थिती प्राप्त करायसाठी प्रयत्नशील राहायचं. ठीक आहे. हरे कृष्णा. वेळ आपली झालेली आहे. कुणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद प्रभूजी. आज तर पूर्ण वैकुंठाचं वर्णन होतं आणि वैकुंठ मध्ये जाण्यासाठी काय काय. प्रभूजी, काय करायला? तुमची परमिशन असेल तर गोलोक चार्ट मी शेअर करू, तुम्ही सांगा मग. काय काय? गोलोक गोलोक चार्ट शेअर करू का हरी बोल. स्क्रीनवर प्रभूजी? हरे कृष्ण. आता मी अनेक लेक्चर मध्ये आपण गोलोकाचं वर्णन ऐकूया. हे हा, झालं वैकुंठाचं वर्णन. आता गोलोकाचं वर्णन चार्ट आहे, ते पण आपण एका लेक्चर मध्ये घेऊया. एक चार्ट मिनिट एक दाखवते मिनिट. फक्त. हा, चार्ट दाखवते फक्त प्रभूजी. एक वेळ आपण आवाज अनेक येतोय लेक्चर माझा? मध्ये गोलोकाचं वर्णन ऐकूया. हा, चार्ट फक्त दाखवते प्रभूजी, ते सांगत होते मग. हो हो तुम्ही एक पाद हो, आणि सगळे त्रिपाद भागवतामध्ये बघितले? आहेत ते सगळे. हा हा. हो, त्रिपाद सगळे सगळे भागवतामध्ये वर्णन आहे ते. तुम्ही चार्ट हा. बघितले ना, त्रिपादमी, तुमचे एक पाद भूमी, सगळं सगळं वर्णन आहे त्याचं. भगवंत कुठल्या स्थितीत आहेत, आपले जीव कुठं कुठं आहोत आपण, विरजा नदी कुठे आहे, ह्याचं सगळं सगळं त्याच्यात आहे दाखवलेलं. आणि पुढच्या कोणाचा वेळी काही आपण प्रश्न असेल? गोलोक वृंदावन बद्दल ऐकूया. खूप खूप धन्यवाद ठीक आहे. प्रभूजी. हो. हरे कृष्ण. आणि कोणाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, तुम्हाला मी काय सगळ्यांना विचारायचं अनम्यूट असेल तर? करते. अनम्यूट करते मी सगळ्यांना. हा, हरे तुम्ही कृष्ण. unmute. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण माताजी, हा, दंडवत दंडक प्रणाम. प्रणाम. दंडक प्रणाम. हा प्रभुजी, खूप छान क्लास होता. प्रभुजी, 2-3 प्रश्न आहेत. बोला. पहिलं तर जसं आता तुम्ही 24 गुण सांगितले, तर तुम्ही हो म्हणालात की हे काय सहजासहजी लगेच आपल्याला एका जन्मात तर नाही मिळणार आहेत, पण हो, साधारणपणे आपण एका रोजच्या जन्मात मिळणार नाहीत असं नाही. तुम्ही मिळवायच्या. हा, ध्रुव महाराजांनी भगवंतांना 6 महिन्यात आपल्या समोर उभं केलं. अनेक अनेक ऋषीमुनी तपस्या करतात, पण भगवंताचं दर्शन, ब्रह्मदेव सुद्धा ह्याच्या क्षीरसागराच्या कडे जाऊन प्रार्थना करतात भगवंतांना. त्यावेळी भगवंत त्यांच्या हृदयातून त्यांना मेसेज देतात, प्रत्येक दर्शन देत नाहीत. पण ध्रुव महाराजांच्या समोर 6 महिन्यात भगवंत उभे राहिले. का? तर त्यांची भक्तीची जी सर होता तो एवढा उच्च कोटीचा होता. तसं अनेक जन्म लागतील म्हणजे काय, एक जनरल बोलण्यासाठी. पण तुम्ही जर तशा त्या स्टँडर्डनं भक्ती केलं तर तुमच्या समोर सुद्धा 6 महिन्यात भगवंत का उभे राहणार नाहीत?